नमस्कार मित्रांनो, मी दिलीप आणि संकेत. आज चाललो आहे आम्ही राक्षी गंगूर बांधारे प्रीमियर लीग पर्व 3 2024 या पर्वाच्या उद्घाटनासाठी निघालो आहे. सोमवारपेठेपासून जरा पुढं आल्यानंतर डाव्या साईडला वळल्यानंतर हे तुम्हाला संजीवन कॉलेजचं ग्राउंड दिसेल. या ग्राउंडवर शालेय स्पर्धेबरोबरच क्रिकेटच्याही स्पर्धा दरवर्षी होतात. हे बघा ग्राउंड, मोठं ग्राउंड आहे. समोर तुम्हाला दिसतंय की लाईनअप करायला लागलेले आहेत. उद्घाटन व्हायला अजून 2 मिनटं बाकी आहेत. तुम्हाला हे बघा डाव्या साईडला तुम्हाला दिसेल की संपूर्ण निसर्गरम्य वातावरण, झाडी आहे आणि वरच्या बाजूला मसाईपाडाच्या कुशीत सोमवारपेठ एक गाव PR भोसले साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे नारळ फोडून. आणि हे बघा लाईनअप चालू आहे, लाईनअप होतोय. पुढं तुम्हाला रोहित पाटील दिसतोय. पांगे सरपंच वॉरियर्स यांच्या विरुद्ध आजची मॅच ही राजबहादूर रॉयल्स हा पहिला सामना असणार आहे. या सामन्यासाठी रोहित पाटील काय नियम आहे ते नियम तुम्हाला आता सांगताना दिसत आहेत. हे स्पर्धेसाठी संपूर्ण नियम आहेत. हे बघू शकता की तुम्ही आता या स्पर्धेसाठी पंच म्हणून पणावरतील दाद्या म्हणून फेमस आहे तो आहे. उद्या साहेब तुम्हाला भालचंद्र कोतेकर साहेब दिसतील, घोरपडे साहेब दिसतील, दिलीप कदम साहेब आणि उपस्थित मान्यवर यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. तुम्हाला ह्या ट्रॉफ्या बघायला मिळतात. बघा ह्या आहेत 1, 2, 3 क्रमांकाच्या ट्रॉफ्या आणि सन्मान चिन्ह आहेत. पहिला चेंडू पहिल्याच विनायक खोतनं कव्हरच्या वरनं हा चौकार मारला आहे आणि दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल प्रथमेश शिंदेला रिव्हर्स फटका मारला आहे. तो अक्षय माने यांनी अप्रतिम असा चेंडू त्यानं मारलेला आहे. राक्षी बांधारे प्रीमियर लीग या लीगसाठी आयोजक म्हणून रोहित पाटील, वसीम देसाई, नितीन बहादुरे आणि विनायक खोत, डॉक्टर श्रीकांत पाटील यांचं कौतुक करावं असं वाटतं की राक्षी ते घुंगूर या दरम्यान जी गाव आहे त्या गावामधील खेळाडूंसाठी प्रत्येकाचं बिझी शेड्यूल आहे. जबाबदारीचं ओझा, या जबाबदारीच्या ओझ्यामध्ये क्रिकेट कुठं दूर चाललं आहे हे समजतात त्यांनी ही स्पर्धा या खेळाडूंसाठी वर्षातून एकदा घेण्याचं ठरवलं आणि ती आज 3ऱ्या पर्वामध्ये पोचलेली आहे स्पर्धा. हे बघा काही क्षण मी त्यात टिपलेले आहेत. अक्षय माने हा मॅन ऑफ द मॅच पहिल्या मॅचचा झाला.